1992 पासूनचं सगळं कोळसा खाण वाटप सुप्रीम कोर्टानं ठरवलं रद्द। छाननी समितीनं नियमांचं उल्लंघन केल्याचं कोर्टानं नोंदवलं निरीक्षण। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला धक्का देत नितीश लालूंची आघाडी 10 पैकी 6 जागा मिळवल्या। कर्नाटकमध्ये काँग्रेसला धक्का, पण पंजाबमध्ये काँग्रेसनं मिळवली पतियाळाची जागा। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक नेत्यांनी माझे विनोदजी तावडे, देवेंद्र फडणवीस, गडकरी साहेबांची भेट घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली। बबनराव पाचपुते, भास्करराव पाटील खतगावकर, सूर्यकांता पाटील, विजयकुमार गावित यांच्यासह अनेक नेते भाजपमध्ये येणार। एकनाथ खडसेंनी IBN लोकमतशी बोलताना केलं जाहीर। महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांवर शिवसैनिकांनं जीवघेणा हल्ला केल्याचा पोलिसांचा दावा खोटा। शिवसेनेचा आरोप हा थोरातांचाच बनाव असल्याचं म्हणत केली CBI चौकशीची मागणी। महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा आज संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता। महाराष्ट्राबरोबरच गोवा, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांना मिळणार नवे राज्यपाल, तर केरळच्या राज्यपाल शीला दीक्षित राजीनामा देण्याची शक्यता। सतीश शेट्टी खून प्रकरणाच्या क्लोजर रिपोर्ट बद्दल वेगळी याचिका दाखल करा, हायकोर्टाची संदीप शेट्टी यांना सूचना। वाढती महागाई आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या बैल पोळ्यावर संक्रांत, चाराही उपलब्ध नसल्यामुळे बैल विकण्याची आली वेळ। भारत आणि इंग्लंडमध्ये आजपासून वनडे सिरीज सुरू। टेस्ट सिरीज मधल्या दारुण पराभवानंतर टीम इंडियाचा कमबॅकचा प्रयत्न।